विशफुल चाइल्ड आपण अचीव करू शकतो. आणि यासाठी वेगवेगळ्या मॉडर्न सायन्सनी भरपूर संधी, भरपूर थेरपीज आपल्यासाठी ओपन केलेल्या आहेत. पण प्राचीन काळी गर्भसंस्कार हे आपण जर विचार केला तर फक्त आध्यात्मिक, धार्मिक विधी विधान ह्याच्यावरती भर होता. तर एक उदाहरण सांगेन तुला की माझी एक क्लायंट होती, ती इतकी निगेटिव्ह होती की तिला ऑलरेडी 2 बेबी होते. तर कलर थेरपी म्हणजे काय किंवा ती कसं काम करते? कोणाची अपेक्षा असते की नाही मला शिवरायांसारखा शूर, धाडसी, वीर, पराक्रमी बेबी हवाय. सो हे जे 9 मंथ्सचे जे 9 मेडिटेशन्स आहे, 9 मंथ में 90 साल का काम, इंटरेस्ट, इन्फॉर्मेशन, इन्व्हॉल्वमेंट अँड इमॅजिनेशन. स्वतः सोनू निगमनी हे उदाहरण सांगितलेले. अनुपम खेरच्या बरोबर त्यांचा इंटरव्ह्यू होता. त्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला जसं बेबी हवंय तसं अचीव करण्यासाठी एक हेल्दी हॅपी लाईफस्टाईल फॉलो करावी तर त्यांना पाहिजे तशी संतान त्या नक्की अचीव करू शकतील. नमस्कार, सॅसी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रत्येकाला आपलं होणारं बाळ हे सुदृढ आणि सुसंस्कारित हवं असतं. काही लोकांना आपल्या बाळामध्ये काही विशिष्ट क्वालिटीज हव्या असतात. पण हे असं विश चाइल्ड जन्माला घालणं शक्य आहे का आणि ते कसं, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहे ज्योती गांधी. ज्योतिताई या एक गर्भसंस्कारिका आहेत आणि गेली 5 वर्ष त्या एक्सपेक्टिंग मदर्सला गाईड करत आहेत. वेलकम ज्योतिताई. नमस्कार ज्योतिताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे सॅसी सखीमध्ये. नमस्ते. नमस्ते. गर्भसंस्कार हे प्राचीन काळापासून आपल्या इथे आहे. पण जसं आपल्या बोलण्यातनं आधी पण जेव्हा आपण बोलत होतो की तुमचा अप्रोच हा जरा ट्रेडिशनलपेक्षा वेगळा आहे, तर तो कसा? गर्भसंस्कार म्हणजे ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देऊन एक्सप्लेन करते. सोपं आहे. जसं सोनार अशुद्ध सोन्यापासून एक अद्वितीय दागिना घडवतो, एक सुंदर नक्षीदार दागिना घडवतो आणि तो अद्वितीय होतो. तसंच गर्भसंस्काराचं आहे की माता पितांकडे एक जीव येतो. तो जीव आल्यानंतर त्याचं व्यक्तिमत्व, त्याची बुद्धिमत्ता विकसित होण्यासाठी ते प्रयत्न करतात. सोनार जे अशुद्ध सोनं असतं ते पहिल्यांदा त्याला गरम करावं लागतं, ते तापवावं लागतं, त्याला ठोकावं लागतं, त्याच्यातनं नक्षीकाम करून त्याला कोरीव काम करावं लागतं. आणि तेव्हा कुठे त्याच्या कष्टातून, त्याच्या प्रेमातून, त्याच्या आपुलकीतून तो सुंदर अद्वितीय असा दागिना घडवतो आणि तो आपल्याला मोहात पाडतो. सेम गर्भसंस्कार ही अशीच कल्पना आहे किंवा ही अशीच एक प्रक्रिया आहे की जिथे आईवडिलांचा आहार, विहार, त्यांचे विचार, त्यांच्या भावना, ते करत असलेलं रीडिंग, ह्या सगळ्या गोष्टी, ते करत असलेल्या प्रार्थना, ते गर्भाशी करत असलेला संवाद, या सगळ्या गोष्टींच्या परिणामातून गर्भसंस्काराची प्रक्रिया घडते आणि एक श्रेष्ठ, दिव्य, दैदिप्यमान, तेजस्वी, ओजस्वी, मनस्वी आणि मेघावी संतान या युनिव्हर्सला मिळतो. ही एवढी मोठी प्रक्रिया आहे. बरोबर. असे हे गर्भसंस्कार आहेत. तर गर्भसंस्कार हे त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेत किंवा वेगळे. मी सांगते की आणि प्राचीन, तुम्ही जसं म्हणालात ते अगदी बरोबर आहे. पण प्राचीन काळी गर्भसंस्कार हे आपण जर विचार केला तर फक्त आध्यात्मिक, धार्मिक विधी विधान ह्याच्यावरती भर होता. तो गर्भसंस्काराचा महत्त्वाचा भाग आहे. पण आत्ता मॉडर्न सायन्सनी त्या सगळ्यांवरती वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून नवीन मॉडर्न सायन्सनी विजन बोर्ड, अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, ह्या सगळ्या गोष्टी गर्भसंस्कारामध्ये ऍड केल्या. कलर थेरपी आहे, प्लॅनेट थेरपी आहे, सगळ्याचा आपल्यावरती परिणाम होतो. अगदी मिनल, तुला विचारलं की उद्या सत्यनारायणची पूजा आहे तर काळी साडी घालून बसशील का ग पूजेला? अगदीच नाही. नक्कीच नाही. का तर तोही एक कलरच आहे. पण तसंच प्रत्येक कलरला आपलं आपलं महत्व आहे, आपली आपली ऊर्जा आहे, आपली आपली एनर्जी आहे. तर ह्या सगळ्या रंगांचा पण आम्ही अभ्यास केलाय. मॉडर्न सायन्सनी ते आता सगळं प्रूव्ह केलं की कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही कोणता कलर घाला की त्याच्या बेबीला त्याच्या ग्रोथमध्ये, त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये तो एक सपोर्ट मिळेल आणि त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट चांगली होईल. ह्यामुळे थोडासा वेगळा आहे. लीना, जसं तू म्हणालीस की तुमचा काय वेगळा अप्रोच आहे, तर हे सगळं मॉडर्न सायन्सला धरून मी गर्भसंस्कार करते. स्पिरिच्युअल मी करते, पण त्यामुळे वेगळं आहे. त्याचप्रमाणे असं सांगेन की सगळ्यांनाच असं वाटतं की आपल्या समाजामध्ये सगळे लोक चांगले असावे.
सगळ्यांच्या पोटी येणारं बाळ हे सद्गुणी असावं, चांगल्या गुणांनी युक्त असावं. मग असं येण्यासाठी गर्भावस्थामध्ये 1 मिनिटामध्ये 2.5 लाख न्यूरॉन्स डेव्हलप होतात बेबीच्या ब्रेनमध्ये, की ज्याच्यावरती बेबीचा IQ, बेबीची ग्रास्पिंग पॉवर ही सगळी डिपेंड असते त्या IQ वरती. 80% ब्रेनची डेव्हलपमेंट ही गर्भावस्थामध्ये होते. मग या संधीचा फायदा घेऊन आपण इच्छित संतान, विश चाइल्ड डेव्हलप करू शकतो. अच्छा, सो विश चाइल्ड हा कन्सेप्ट कदाचित काही लोकांसाठी किंवा होणाऱ्या आयांसाठी नवीन असेल, तर त्याबद्दल थोडं सांगा. म्हणजे विश चाइल्ड म्हणजे एक्झॅक्टली काय? हो, नक्की. अगदी पूर्ण एक्सप्लेन करून सांगते. स्पेलिंग मध्ये सगळा अर्थ लपलेला आहे त्याचा. की जसं विशचं स्पेलिंग आहे की WISH, हे विशचं स्पेलिंग आहे. तर W म्हणजे वेल डेव्हलप. सगळ्यांना वाटतं ना माझं होणारं बेबी हे हेल्दी असावं, फिजिकली, मेंटली, इमोशनली. तर वेल डेव्हलप. त्याच्याबरोबर मी आणखीन एक प्लस ऍड केले, वेल्दी. तर लीना, तुला वाटलं असेल की वेल्दी म्हणजे श्रीमंती. अरे वा, समृद्धता. तर समृद्धता ही फक्त पैशाची किंवा बँक बॅलन्स इतकीच मर्यादित नाहीये. तर वेल्दी किंवा समृद्ध आहे. तर ज्या रूपवान आहेत त्यांना आपण म्हणतो ना किती सुंदर आहे, देवाने अगदी आराम से बनाया आहे, फुरसत से. म्हणजे तिच्याकडे ही रूपाची समृद्धी आहे. ज्याचं मन मोठं आहे, जे हेल्पिंग नेचर वाले आहेत, जे नेहमी सगळ्यात इनिशिएटिव्ह घेतात, अशांना आपण काय म्हणतो, किती मोठ्या मनाची आहे, मनाची समृद्धी आहे तिथे. ज्यांचं तेज बुद्धिमत्ता आहे, ज्यांचा IQ चांगला आहे, ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे, त्यांना आपण म्हणतो ना खरंच देवाचा आशीर्वाद आहे बाबा, क्लासमध्ये नेहमी फर्स्ट. ही समृद्धी. तर W म्हणजे वेल डेव्हलप विथ वेल्थ. I इंटेलिजंट, इनिशिएटिव्ह. S म्हणजे संस्कारी, जे सगळ्यात महत्वाचं आहे आत्ताच्या काळात. आणि स्मार्ट. नुसतं संस्कारी असून पण चालणार नाही, स्मार्ट पण पाहिजे. म्हणून S ला मी संस्कारी विथ स्मार्ट आणि स्मार्ट विथ संस्कारी. H हेल्दी विथ हॅपी, हॅपी विथ हेल्दी. तर हे असं बेबी आपण अचीव करू शकतो, विशफुल चाइल्ड आपण अचीव करू शकतो. आणि यासाठी वेगवेगळ्या मॉडर्न सायन्सनी भरपूर संधीज, भरपूर थेरपीज आपल्यासाठी ओपन केलेल्या आहेत. बस गर्भवती स्त्रीने त्या जशा जशा टाइमशीर फॉलो केल्या तर ती विश चाइल्ड अचीव करू शकते. माझ्याच क्लायंटचं एक उदाहरण सांगते तुला. माझे एक क्लायंट आहे की जेव्हा मी मेडिटेशन करते, व्हिज्युअलायझेशन करते, करून घेते माझ्या क्लायंटकडनं, आणि तेव्हा मी सांगत असते की तुमच्या गर्भातील बेबीला तुमच्या मनाच्या डोळ्यांनी पहा आणि व्हिज्युअलाइज करा की तुम्हाला तुमचं बेबी कसं हवंय. तर तिचं बेबी आहे ते डिम्पलवालं बेबी. तर तिने तिच्या स्टेटसला एक दिवस फोटो ठेवला होता तिच्या बेबीचा. मी मेसेज टाकला क्यूट बेबी विथ डिम्पल वगैरे, आणि तिने त्याच्या खाली मला मेसेज टाकला, आंटी तुमच्यामुळे. म्हटलं माझ्यामुळे? तर मग ती म्हणाली की आंटी तुम्ही सांगायचंच ना की व्हिज्युअलाइज करा तुम्हाला कसं बेबी हवंय. जेव्हा जेव्हा आंटी मी 9 महिन्यामध्ये व्हिज्युअलाइज केलं तेव्हा मला नेहमी डिम्पलवालं बेबीच व्हिज्युअलाइज व्हायचं आणि मला डिम्पलवालंच बेबी झालंय. व्हिज्युअलायझेशनचा हा इफेक्ट आहे. तुम्ही जितकं मनापासून करता इतकं स्ट्रॉंगली वर्क करतं. जसं आता मी सांगितलं की व्हिज्युअलाइज करून तिने डिम्पलवालं बेबी अचीव करू शकली ती. तर नुसतं व्हिज्युअलाइज करूनच ते अचीव होतं असं नाही, तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या थेरपीज आहेत किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत की त्या जशा जशा ते जास्त प्रमाणात इन्क्लूड करतील त्यांच्या डेली रुटीनमध्ये, त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये, तर तेवढा जास्त प्रभावीपणे त्याचा इफेक्ट त्यांना पाहायला मिळतो किंवा अनुभवायला मिळतो किंवा तशी त्या संतान अचीव करू शकतात. तर याच्यामध्ये भरपूर थेरपीज आहेत. रीडिंग थेरपी आहे, कलर थेरपी आहे, प्लॅनेट थेरपी आहे, विजन बोर्ड आहे. अच्छा, माझा पुढचा प्रश्न विजन बोर्डला घेऊनच आहे की हे खरंच किती उपयोगी पडतं. म्हणजे पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन वगैरे बद्दल आपण खूप ऐकतो आहोत, बट डज इट ऍक्च्युअली वर्क विजन बोर्ड आणि ह्या गोष्टी ड्युरिंग प्रेग्नन्सी? येस लीना, तुझा प्रश्नच मला खूप आवडला की विजन बोर्ड. मी तुला पूर्वीच्या काळात घेऊन जाते. पूर्वीचे पिक्चर जर पाहिले असतील तर एखादी बाई प्रेग्नंट दाखवायची असेल तर ती विणताना आणि घरामध्ये बेबीचा फोटो, अगदी हे चित्र आपल्याला की ते आपण पाहिलं की हा म्हणजे आता ही प्रेग्नंट आहे हे असं आपण लगेचच म्हणायचो. मग तो फोटो लावण्यामागे काय उद्देश होता, तर तो फोटो म्हणजे आत्ताचं विजन बोर्ड. तर तो जो फोटो लावण्याची पद्धत होती किंवा ते का लावायचे, तर
उद्देशच हा होता की तो फोटो त्या गर्भवती स्त्रीने सारखा पाहावा, तो तिच्या डोळ्यासमोर राहावा. मग तो डोळ्यासमोर राहिला की त्याच्याबद्दल आपल्या मनात अनेक विचार येतातच. अरे ह्या बेबीचे डोळे किती छान आहेत, अरे ह्या बेबीचे केस किती छान आहेत, अरे ह्या बेबीची स्माइल किती छान आहे. आणि आता मॉडर्न सायन्सनी प्रूव्ह केलंय की गर्भवतीचा आहार जसा बेबीपर्यंत पोचतोच तसेच बेबी आईचे विचार, आईच्या भावना या बेबीपर्यंत पोचतात. आणि मग ते फोटो, बेबीचा फोटो पाहून त्या इतक्या पॉझिटिव्ह भावना, पॉझिटिव्ह विचार बेबीपर्यंत पोहोचायचे आणि ती तसं बेबी अचीव करू शकत होती. तर हे जे विजन बोर्ड असतो की आपल्याला जसं बेबी हवंय किंवा गर्भवती मातेला कसं बेबी हवंय त्याबद्दल त्या विजन बोर्डवरती आम्ही डिटेलमध्ये लिहितो. हे पर्सनलाइज विजन बोर्ड्स बनवते. जसा क्लायंट असतो की त्याचं जसे एक्सपेक्टेशन्स आहेत तसे आम्ही विजन बोर्ड बनवतो. तर कोणाला असतं की नाही मला विवेकानंदांसारखा शांत स्वभावी बेबी हवाय, कोणाची अपेक्षा असते की नाही मला शिवरायांसारखा शूर, धाडसी, वीर, पराक्रमी बेबी हवाय. तर आम्ही त्या विजन बोर्डमध्ये असे सगळे अफर्मेशन्स लिहितो, तसे पिक्चर्स ऍड करतो. आणि ते पिक्चर्स आणि ते लिहिलेले अफर्मेशन्स हे जितके त्या लोक फॉलो करतात, रोज रात्री विजन बोर्ड रीड करणे हे डेली रुटीन पॉझिटिव्ह लाईफस्टाईलमध्ये ते आम्ही इन्क्लूड करतो आणि त्याचा रिझल्ट आपल्याला मिळतो. म्हणजे विजन बोर्डचा इतका चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो की तुम्हाला जसं बेबी हवंय तुम्ही एकदा त्याच्या गुणांबद्दल चिंतन करा, मनन करा, नवरा बायको म्हणजे माता पिता दोघं मिळून, आणि मग त्या विजन बोर्डची एक पॉझिटिव्ह रचना करा आणि त्याप्रमाणे ते विजन बोर्ड बनवा आणि ते रोज रात्री झोपायच्या आधी त्याला रीड करा. रात्रभर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तेच विचार राहतात आणि त्याचा परिणाम बेबीवरती होतो. आणि आपल्याला आपण विजन बोर्डमध्ये जशी संतान डिझाईन केली आहे तशी संतान आपण अचीव करू शकतो. इतकं ग्रेट रिझल्ट मिळतो विजन बोर्डमुळे. अशाच प्रकारे कलर थेरपी सुद्धा आहे. तुम्ही कलर थेरपीचा उल्लेख केला, तर कलर थेरपी म्हणजे काय किंवा ती कसं काम करते याबद्दल थोडंसं एक्सप्लेन करा. आणि मग कुठले कलर्स बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी बेनिफिशियल असतात ते पण सांगा. कलर थेरपी जसं मी म्हटलं की पूजा विधान असं काही आपल्याकडे असेल तर आपण ब्लॅक साडी घालत नाही. तर त्याच्या मागे रिझन काय आहे, तर प्रत्येक रंगाला, प्रत्येक कलरला आपली आपली एनर्जी. जसं आपले साधू महाराज असतात किंवा ज्यांनी त्याग केलाय त्यांच्याकडे व्हाईट कपडे घातले जातात. किंवा आपल्या भारताच्या नकाशा, आपल्या भारताच्या फ्लॅग मध्येच बघा ऑरेंज कलर कशाचं प्रतीक आहे, त्यागाचं प्रतीक आहे. मग असं का? किंवा ग्रीन कलर आहे तो सुजलाम सुफलाम, व्हाईट कलर आहे तो शांतीचं प्रतीक आहे. मग असं का त्याला नाव दिले किंवा असं त्याच्याबद्दल का वर्णन केलं जातं? कारण की प्रत्येक कलरला आपली आपली एनर्जी आहे, आपली आपली ऊर्जा आहे. आणि जेव्हा एखाद्या ऊर्जेचा आपण वापर केला तर त्याचा नक्कीच आपल्याला पॉझिटिव्ह इफेक्ट येणार. तर सेम कलर थेरपी गर्भावस्थामध्ये काम करते. वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगवेगळे कलर्स वापरले जातात. ते कलर्स वापरले म्हणजे त्या कलर्सच्या सानिध्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ थांबा, त्याचं चिंतन मनन, त्याचे वेगवेगळे मेडिटेशन्स आहेत कलर थेरपीचे. ते मेडिटेशन्स आम्ही घेतो, त्याचे अफर्मेशन्स आहेत, त्याचं व्हिज्युअलायझेशन आहे. ते सगळं करून त्या कलरचा त्या महिन्याचा इफेक्ट आम्ही बेबीवरती पॉझिटिव्ह आणतो आणि त्यामुळे बेबीची ग्रोथ आहे ही सुपर फास्ट होते. बेबीचे माइलस्टोन्स आहेत हे सुपर फास्ट होतात. जसं आपण जनरली विचारलं की कितव्या महिन्यात बेबी चालतं तर आपण सांगतो साधारणतः 12 महिने 13 महिन्यामध्ये. ज्यांनी कलर थेरपी फॉलो केली आहे त्यांची मुलं 10व्या महिन्यात छान स्वतःच्या पायावरती व्यवस्थित चालू शकतात. म्हणजे माइलस्टोन्स आहेत ते खूप सुपर फास्ट होतात या कलर थेरपीमुळे. म्हणून गर्भावस्थामध्ये 9 महिने 9 कलर चे जे डिस्क्रिप्शन आहे ते आपण फॉलो करायला पाहिजे. 5व्या महिन्यामध्ये बेबीच्या मनाची डेव्हलपमेंट होते. आणि मन कसं अपेक्षित आहे आपल्याला की शुद्ध असावं, पवित्र असावं, स्वच्छ असावं. आणि अशी कलरची एनर्जी आपल्याला व्हाईट कलर देतो. तर आम्ही 5व्या महिन्यामध्ये व्हाईट कलरवरती काम करतो आणि बेबीच्या इमोशन्स कशा पॉझिटिव्ह डेव्हलप होतील त्याच्यासाठी आम्ही 5th मंथमध्ये काम करतो. बाळाचं व्यक्तिमत्व हे गर्भातच तयार होत असतं. तर आपण मनाबद्दल बोललो, पण त्याची 5ही इंद्रिय 5 सेन्स डेव्हलपमेंट हे कसं होतं प्रेग्नन्सीमध्ये? 5 सेन्स हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञान संपादन केलं जातं, ज्याच्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला समजू शकतो. तर 5 सेन्स हे गर्भावस्थेमध्ये डेव्हलप करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ही डेव्हलपमेंट 3ऱ्या महिन्यापासून स्टार्ट होते.
अच्छा. गर्भावस्थेमध्ये बेबी 3ऱ्या महिन्यामध्ये 5 सेन्स डेव्हलप व्हायला सुरुवात होते. मग हे 5 सेन्स डेव्हलप होण्यासाठी काय करायला पाहिजे, तर माता जितक्या आपल्या 5 सेन्सचा वापर जास्तीत जास्त प्रकारे करेल आणि त्या रिलेटेड ॲक्टिव्हिटी जितक्या जास्तीत जास्त करेल तितके बेबीचे 5 सेन्स पॉवरफुल होतात. अच्छा. आणि जितके 5 सेन्स पॉवरफुल तितका बेबीचं ज्ञान संपादन करण्याची शक्ती वाढते. कारण की आपण एखादी गोष्ट पाहून ओळखू शकतो, हो. ऐकून ओळखू शकतो, स्मेल करून ओळखू शकतो, टच करून ओळखू शकतो. म्हणजे एखाद्या गोष्टीला जाणण्यासाठी, समजण्यासाठी आपल्याला 5 सेन्स आवश्यक आहेत. आणि हे जितके पॉवरफुली डेव्हलप होतील गर्भावस्थेमध्ये तेवढे त्या बेबीच्या आयुष्यासाठी पुरतात. म्हणूनच म्हणतात की 9 मंथ में 90 साल का काम. आणि सुधार बीज में होता है, वृक्ष में नहीं. आपण नंतर म्हणू की आता हे डेव्हलप करू, ते डेव्हलप करू, तर ते नंतर नाही, गर्भावस्थेतच ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप होतात. म्हणून नेहमी सांगते की 90 साल तक काम करने के बजाय 9 महीने में अच्छा काम करो. जास्तीत जास्त 9 महिन्यात मेहनत करा. म्हणून 9 महिन्यामध्ये 5 सेन्सवरती आपण फोकस करतो आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळे पझल्स असे आपण करून घेतो. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अभिमन्यूला चक्रव्यूह भेदन ही कला आली, त्यांनी गर्भात ऐकली, असं आपण सगळ्यांनी ऐकले. हे आपल्या सगळ्यांना उदाहरण तोंडपाठ आहे. किंवा गर्भसंस्कार म्हटलं की हे उदाहरण आपल्याला ऐकायलाच मिळतं, अगदी कॉमन आहे. मी ते उदाहरण नाही सांगत आहे, पण मी त्या रिलेटेड सांगते. किंवा तुम्हालाच एक वेगळा प्रश्न विचारीन म्हटलं तर हरकत नाही, की फक्त तेवढंच ऐकलं होतं का त्याच्या आईने गर्भात असताना? नक्कीच नाही ना. किती गोष्टी ऐकल्या असतील, परंतु तेच बेबीच्या इतक्या प्रभावीपणे का लक्षात राहिलं, तर याचं उत्तर आहे 4 आय के साथ काम करो. 4 आय म्हणजे नेमकं काय, म्हणजे काय कन्सेप्ट आहे हा? येस, 4 आय हा शॉर्ट फॉर्म आहे. 4 म्हणजे 4 आणि आय म्हणजे आपला अल्फाबेट आय. तर 4 आय ही संकल्पना अशी आहे की आय म्हणजे इंटरेस्ट, दुसरा आय म्हणजे इन्फॉर्मेशन, तिसरा आय म्हणजे तुमची स्वतःची इन्व्हॉल्वमेंट गर्भवती मातेची, आणि चौथा आय म्हणजे इमॅजिनेशन. इंटरेस्ट, इन्फॉर्मेशन, इन्व्हॉल्वमेंट अँड इमॅजिनेशन हे जेवढं गर्भवती स्त्रीचं प्रत्येक कार्यामध्ये असेल तेवढा रिझल्ट चांगला. बरोबर. तर ती काहीही करत असू दे, कोणतंही कार्य, पुस्तक वाचत असू दे किंवा एखादं विणकाम करत असू दे किंवा एखादं पझल सॉल्व करत असू दे, हे कोणतीही क्रिया करत असताना तिने एक फक्त माझी जिम्मेदारी आहे, माझं कर्तव्य आहे, सासूबाईंनी सांगितलंय किंवा या शेजारच्या काकूंनी सांगितलंय किंवा आईसारखं मागे लागते म्हणून केलं तर त्याचा रिझल्ट मिळत नाही. नाही मग मी 9 महिने केलं तर याचा रिझल्ट मिळत नाही. जेव्हा त्या गर्भवतीला स्वतः इंटरेस्ट असेल आणि तो इंटरेस्ट पण ती का करते आहे अशी इन्फॉर्मेशन तिच्याकडे असेल आणि तिची स्वतःची इन्व्हॉल्वमेंट असेल आणि ती इमॅजिन करत असेल की येस मी हे करतेय आणि ह्याचा मला रिझल्ट असा मिळणार आहे, माझ्या बेबीवरती असा पॉझिटिव्ह इफेक्ट ह्याचा मिळणार आहे, ह्या 4 आयला जर तिने फॉलो केलं गर्भावस्थेमध्ये तर तिला जे पाहिजे ते ती अचीव करू शकते. तर इतका या 4 आयचा इफेक्ट मिळतो आणि इच्छित संतान प्राप्त करू शकता, इच्छित गुण त्याच्यामध्ये आणू शकता, इच्छित तुम्ही आवड त्याच्यामध्ये आणू शकता. तर तुला इथे एक उदाहरण सांगते. सोनू निगमला तर ऐकलं असेल भरपूर, तुम्हाला सगळ्यांना तर खूपच आवडतो, इतका सुंदर गातो. स्वतः सोनू निगमनी हे उदाहरण सांगितलेले. अनुपम खेरच्या बरोबर त्यांचा इंटरव्ह्यू होता. त्या इंटरव्ह्यूमध्ये तर त्यांनी सांगितलं की आमच्या घरी नवीन टीव्ही आला, कलर टीव्ही. तेव्हा मी आईच्या पोटात होतो, पण कलर टीव्ही आला आणि जेव्हा तो कलर टीव्ही ऑन केला तर लता मंगेशकरांचं गाणं लागलं आणि ते गाणं बघताना आईच्या मनात आलं काय सुंदर गातात, माझं पण पोटातलं बाळ असंच गायलं तर मला किती आनंद होईल. आणि लता मंगेशकरांच्या आईंना किती प्राऊड फील होत असेल ना आपल्या मुलीला असं गाताना पाहून. मला पण असं प्राऊड फील करायला मिळालं तर. हे विचार, हा इंटरेस्ट, हे इन्फॉर्मेशन की कसं सगळं गाऊ शकतो आणि त्या स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहिल्या आणि त्या दिवसाच्या पुढे रोज मॅक्झिमम टाइम लता मंगेशकरांची गाणी ऐकत होत्या आणि त्या इमॅजिन करत होत्या की येस माझं पण बेबी असंच गात आहे. आणि आज सोनू निगमना आपण इतकं छान गाताना पाहतो.
हो. म्हणून हे 4I असे वेगवेगळे अशी भरपूर उदाहरणं आहेत की तुम्ही जितकं ह्या 4I फॉलो कराल तेवढं तुम्हाला रिझल्ट मिळतो. असे हे गर्भसंस्कार इफेक्टिव्हली प्रक्रिया आहे की जी तुमची इन्व्हॉल्वमेंट महत्त्वाची आहे. जसं आपण म्हटलं की सोनू निगमच्या आई ह्या 4I फॉलो करत होत्या. अशा वेगवेगळ्या थेरीज आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत की जे तुम्ही गर्भावस्थेमध्ये करू शकता. एक गर्भवती माता आपली लाईफस्टाईल हॅपी आणि हेल्दी करू शकते. एक शांत पीसफुल 9 महिने ती हॅपी आणि हेल्दीली घालवू शकते. तर ह्याच्यासाठी 9 टाईपचे मेडिटेशन्स आहेत. ते इतका पॉझिटिव्ह इफेक्ट देतात तू विचारणार. हो हो. सो हे जे 9 मंथ्सचे जे 9 मेडिटेशन्स आहे, सो हे नॉर्मल मेडिटेशनपेक्षा वेगळे आहे, म्हणजे जे आपण रिलॅक्सेशनसाठी किंवा नॉर्मली जे करतो त्यापेक्षा वेगळे आहेत का? हां, वेगळे असे आहेत की हे सगळे मेडिटेशन्स गर्भवतीच्या बेबीच्या विकासाला धरून आहे. अच्छा. मग त्याच्यामध्ये क्षमा प्रार्थना मेडिटेशन आहे. अच्छा. की त्याच्यामुळे आपल्या क्षमा प्रार्थना मेडिटेशनमध्ये आपल्या मनामध्ये जे निगेटिव्ह आहे, जे ऑलरेडी भरलेलं आहे, मग त्या अशा निगेटिव्ह मनामुळे आपण आपल्या बेबीवरती कसं पॉझिटिव्ह करू शकू, म्हणून क्षमा प्रार्थना मेडिटेशन आहे की याच्यामुळे निगेटिव्हिटी आपण बाहेर काढतो. त्याचप्रमाणे ग्रॅटिट्यूड मेडिटेशन आहे की ज्याच्यामुळे जे आहे ते माझ्याकडे सगळं छान आहे, प्रत्येकाबद्दल धन्यवाद, कृतज्ञता, त्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. कलर थेरपीचे मेडिटेशन्स आहेत, प्लॅनेट मेडिटेशन्स आहेत, ओंकार मेडिटेशन्स आहेत. पण हे सगळे वेगवेगळ्या मंथमध्ये वेगवेगळे बेबीच्या ग्रोथला धरून ते आम्ही डिझाईन केलेले आहे. अच्छा. असे ज्या मंथमध्ये जे ऑर्गन्स किंवा जी काही डेव्हलपमेंट होणार हे सायन्सनी प्रूव्ह केलंय किंवा हे सायन्स सांगतं की कोणत्या मंथमध्ये काय डेव्हलप होतं. तर त्याला धरून त्याला अनुसरून की ती डेव्हलपमेंट बेबीची चांगली व्हावी, ती डेव्हलपमेंटमध्ये बेबी मास्टर व्हावा, तर याच्यासाठी वेगवेगळे मेडिटेशन्स आहेत. माझ्या भरपूर क्लायंट म्हणजे मॅक्झिमम सगळेच क्लायंट मेडिटेशन नंतर एक रिप्लाय असतो लगेचच की आंटी आजचं मेडिटेशन खूपच छान होतं. असं मी प्रत्येक मेडिटेशनच्या नंतर त्यांचा रिप्लाय वाचते. मलाही खूप छान वाटतं आणि मला जास्त छान वाटतं त्या बाळासाठी की चला आता बाळ पॉझिटिव्ह आहे, खुश आहे, आतमध्ये त्याचा छान त्याची डेव्हलपमेंट होती. हे मला ऐकून खूप आनंद होतो. तर एक उदाहरण सांगेन तुला की माझी एक क्लायंट होती, ती इतकी निगेटिव्ह होती की तिला ऑलरेडी 2 बेबी होते आणि ती तिसऱ्यांदा अनप्लॅन ती प्रेग्नंट राहिली. आणि मग तिच्या मनामध्ये असं होतं की आंटी आता कसं होणार, हे मी कसं करू. आणि आम्ही ह्या मेडिटेशनमधून तिला इतकं पॉझिटिव्ह केलं की तिचं बेबी पहिल्या 2 बेबींपेक्षा खूप सुपर आहे असं ती मला सांगते. हा माझा अनुभव नाही आहे. तिने तिच्या पहिल्या 2 मुलांनाही तिनेच वाढवले, तिसऱ्या बेबीलाही तीच वाढवत आहे. पण तिचा मला नेहमी मेसेज असतो की आंटी खरंच तुमच्यामुळे मी आज ह्या तिसऱ्या बेबीला इतका आनंदाने एक्सेप्ट केलंय, इतक्या आनंदाने मी त्याची संगोपन करते आणि मला खूप छान वाटतं. तर हे मेडिटेशनमुळे पॉसिबल आहे. नाहीतर रडत खडत 9 महिन्याची गर्भावस्था आणि मुस्कुराती माँ मुस्कुराता बेबी, रोती माँ रोता बच्चा, हे इक्वेशनच आहे. तर ती केवळ 9 महिने इतकी हसतमुख राहिली आणि तिचं आत्ताचं बेबी हेल्दी आणि हॅपी आहे, ते केवळ आणि केवळ मेडिटेशन. तर मेडिटेशनचा असा खूप छान इफेक्ट मिळतो, रिझल्ट चांगले मिळतात आणि क्लायंटचा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की इतका छान रिझल्ट मिळतो त्याचा. जसं आता तुम्ही म्हणालात की गर्भवती स्त्री किंवा होणारी आई काय ऐकते किंवा काय बोलते याचा बाळावर खूप परिणाम होतो. पण स्पिरिच्युअलिटी एक्झॅक्टली कशी काम करते, तो शब्दांचा बाळावर कसा परिणाम होतो? लीना, तुलाच सांगते, तुझंच उदाहरण घेऊन आपण पुढे जाऊया. लीना, आजची तुझी हेअरस्टाईल खूप छान झाली. थँक्यू. खूप छान दिसते, तुझी स्माइल खूप छान आहे. कसे वाटले हे सगळे शब्द ऐकून? छान, मस्त. स्माइल आणखीन मोठी झाली. येस. आणि थोडंसं मागे जाऊन आठव, कधीतरी आई रागवलीये, बाबा रागवले, तर सॅड, त्यावेळेला सॅड फील केलं. आई बाबा रागवले तेही शब्दच होते, मी जे कौतुक केलं तेही शब्दच आहे. मग शब्दांचा आपल्यावरती किती परिणाम होतो की काही शब्द आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती हसू आणतात, आपल्याला पॉझिटिव्ह फील करवतात, आपला उत्साह वाढवतात.
आणि काही शब्द असतात की आपला मूड खराब होतो, आपण आपल्याला डाऊन फील करतो किंवा आपल्याला रडू सुद्धा येतं. हो, म्हणजे शब्दांचा आपल्या इमोशन्सवरती इफेक्ट होतो डायरेक्टली. आणि त्या इमोशनचाच आपल्या खाण्यापिण्यावरती परिणाम होतो. जसं की आई बाबा रागवलेत तर त्या दिवशी आईने आवडती पावभाजी बनवली तरी खाऊ शकशील का पोटभर? नक्कीच नाही. आणि काहीतरी जिंकून आली आहेस, आज बॅडमिंटनची मॅच जिंकून आली आहेस आणि जोशमध्ये आई काय बनवलंस मला लवकर दे. मग ते काहीही असेल तरी आपण आवडीने खातो. कारण की काय तर आपल्यातला उत्साह आनंद हा शब्दांवरती अवलंबून आहे. मग हे जे शब्द आहेत आपल्यासारख्या व्यक्तींवरती इतका पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इफेक्ट करू शकता. तर ती गर्भवती स्त्री आहे, ते छोटंसं बाळ आहे, त्याच्यावरती तर किती प्रमाणामध्ये इफेक्ट करू शकतो. हे मॉडर्न सायन्सने आता प्रूव्ह केलं की आई जो शब्द बोलते तो बेबीवरती इफेक्ट होतो. मी पूर्वी मेडिटेशन गॅलरीमध्ये बसून करायचे आणि ओम चॅन्टिंग, श्रीम चॅन्टिंग हे सगळं मी मोठ्या आवाजात गॅलरीमध्ये, तर माझे सगळे प्लांट इतके बहरले होते. तर त्या शब्दांमुळे तो इफेक्ट होता. म्हणजे इतका शब्दांचा इफेक्ट आपल्या प्रत्येकांवर होतो. आणि गर्भवती म्हणजे गर्भावरती तर होतोच होतो. कारण की तिथे सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हली काम करत असतं. आने दो, जो भी आ रहा है वो आने दो. त्यामुळे शब्दांचा खूप इफेक्ट होतोच होतो. आणि जसं तू हे स्पिरिच्युअलिटीला जोडलंयस तर स्पिरिच्युअलिटी किंवा धार्मिक तर तिथे काय येतं? पूजा, पाठ, विधान, मंत्र, प्रार्थना म्हणजे स्पिरिच्युअलिटी किंवा धार्मिकता. तर मंत्र आहेत, जाप आहेत किंवा विधिविधान आहे, तर यामध्ये सगळे शब्दच असतात. तर आपल्या पूर्वजांनी या सगळ्यांवरती, ह्या सगळ्या शब्दांवरती मेहनत केली आणि कोणते शब्द कसे वापरले की त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट मिळतो ही त्यांनी रचना करून ठेवली आणि त्याचा आत्ता आपण वापर करतोय आणि त्याच्यातून आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळतात. अशी स्पिरिच्युअलिटी आहे. आणि तीही सायंटिफिक गर्भसंस्काराबरोबरच स्पिरिच्युअल गर्भसंस्कार सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि हे नुसते प्रत्यक्ष नाही, ऑनलाईन सुद्धा तितकाच सुंदर इफेक्ट मिळतो. म्हणजे माझे काही क्लायंट्स USA मध्ये आहेत, काही UK मध्ये आहेत, काही सिंगापूरमध्ये आहेत, काही ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. तर ह्या सगळ्या क्लायंटना मी इथे बसून बोलते, त्या तिकडे सगळा एक्सपिरियन्स करतात की आंटी इतकं छान वाटतं, आंटी इतकं ऐकून बरं वाटतं, आंटी तुम्ही असेच बोलत राहा. म्हणून काही काहींना मला रेकॉर्डेड काही गोष्टी पाठवाव्या लागतात. का तर ह्याचं कारण असं आहे की आता न्यूक्लिअर फॅमिली, मुली आपल्या करिअरमुळे बिझी आहेत, त्या त्यांच्या आईवडिलांपासून काही कारणास्तव त्यांना लांब राहावं लागतंय फॉरेन कंट्रीजमध्ये. मग तेव्हा त्यांना हे शब्दच पॉझिटिव्ह एनर्जी देतात आणि त्यांची संतान आज सर्वगुण संपन्न, एक श्रेष्ठ, दिव्य, दैदिप्यमान, तेजस्वी, ओजस्वी ते अचीव करू शकतात. तर हे केवळ शब्दांचाच परिणाम आहे. त्यामुळे शब्द हे खूप महत्त्वाचे आहेत. भक्त प्रल्हादाच्या उदाहरणावरून समजू शकतो की भक्त प्रल्हाद हा हिरण्यकश्यपू राक्षसाचा मुलगा आहे. मग राक्षस म्हणजे काय तर क्रूर, राग, द्वेष, मत्सर. आणि भक्त प्रल्हाद शांत, देव समान भक्त म्हटलं जातं भक्त प्रल्हादांना. मग हे कसं काय शक्य झालं? भक्त प्रल्हाद जेव्हा त्यांच्या आईच्या पोटामध्ये होते, कयादू मातेच्या पोटामध्ये जेव्हा ते होते, तेव्हा कयादू माता नारद मुनींच्या आश्रमामध्ये आल्या आणि आश्रमामधलं वातावरण शुद्ध, पवित्र, सात्विक आणि दिवस रात्र मंत्र, जाप, पूजा, पाठ, साधना, आरती म्हणजे हे सगळे काय शब्द आहेत. हे सगळे धार्मिक क्रिया आहेत. आणि या सगळ्या धार्मिक क्रिया त्यांनी जवळून पाहिल्या, अनुभवल्या आणि त्यामुळे त्या गर्भातल्या बाळावरती इतका परिणाम झाला की दानवाचा पुत्र भक्त म्हणून आज जगावरती कौतुकाची थाप मिळवतो. किंवा आपण प्रत्येक ठिकाणी भक्त प्रल्हादांचं उदाहरण देतो, ऐकतो की दानवाचा पुत्र भक्त होऊ शकतो. तर असा शब्दांचा खूप गर्भसंस्कारामुळे होतो. म्हणजे ज्योतिताई, तुम्ही शेकडो महिलांसोबत काम केलं, पण अशी कुठली केस आहे अगदी मेमोरेबल आहे तुमच्यासाठी? तसं सांगली ना, माझी प्रत्येक गर्भवती माता ही माझ्यासाठी मेमोरेबल. प्रत्येकाची जर्नी एक वेगळा उत्साह, वेगळा चैतन्य, वेगळी मेमरी, वेगळा आनंद मला देऊन गेली. पण तरीही मी तुला एक स्पेशल सांगते की जी आत्ता माझी क्लायंट आहे, जी प्लॅनिंग पासून माझ्याकडे आहे.
तर प्लॅनिंगचं तितकंच महत्त्व आहे. जितकी 9 महिन्याची गर्भावस्था महत्त्वाची आहे तितकंच प्लॅनिंग फेज महत्त्वाची आहे. म्हणजे बिफोर कन्सीव्ह करण्याच्या आधी. तुम्ही बेबी कन्सीव्ह करण्याआधी 3 महिन्यापासून तुम्ही प्लॅन करणं जितकं तुम्ही करू शकता तितकं महत्त्वाचं आहे. कारण की कन्सीव्ह होण्यासाठी जो एग आणि जे स्पर्म वापरले जातात ते 3 महिने आधी बनतात. तर 72 दिवस लागतात एक मा बनण्यासाठी, तयार होण्यासाठी, आणि 84 डेज लागतात ते स्पर्म तयार व्हायला की ते रप्चर करू शकेल एगला. म्हणजे हे 3 महिने त्याच्यासाठी इतके महत्त्वाचे असतात प्लॅनिंग फेज. तर माझी एक क्लायंट आहे, तर ती पहिल्यापासून प्लॅनिंगला माझ्याकडे आली. आम्ही खूप छान त्या दोघांनी जोडीनी सगळे सेशन्स केलेत आणि आता तिने कन्सीव्ह केले. आणि कन्सीव्ह केल्यानंतर तिची सोनोग्राफी झाली आणि तिने मला सांगितलं की आंटी मला ट्विन्स आहेत. मी म्हटलं अरे बापरे, ट्विन्स? ती म्हटली हो आंटी, मी तसंच व्हिज्युअलाइज केले, मी तसंच प्लॅन केले आणि माझ्या रूममध्ये सगळे ट्विन्स बेबी आहेत. तर मला स्वतःला की मी आतापर्यंत माझ्या एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये, माझ्या एवढ्या सगळ्या क्लायंटमध्ये मी वेगवेगळे बेबी पाहिलेत की कर्ली हेअरवालं पाहिजे आणि तिने खरंच व्हिज्युअलाइज करून कर्ली हेअरवालं बेबी पाहिले, ब्ल्यू आईजवाले पाहिले. पण हे ट्विन्स म्हणजे माझ्यासाठी सुद्धा जरा म्हणजे एकदम वेगळंच होतं माझ्या प्रवासातला हा अनुभव. आणि आता ती ट्विन्स बेबी प्रेग्नन्सी आहे तिची आणि मस्त हॅपी हेल्दी आहे आणि खूप मस्त आहे. आणि हा माझ्यासाठी माझ्या ह्या प्रवासातला एकदम बेस्ट मेमोरेबल आहे की दिसणं ठीक आहे, वागणं ठीक आहे, पण ट्विन्स बेबी पण आपण अचीव करू शकतो ह्या सगळ्या गर्भसंस्काराला पूर्णपणे फॉलो करून. तर हे माझ्यासाठी सुद्धा खूप मेमोरेबल आहे, इंटरेस्टिंग आहे माझ्यासाठी. सर, तुमच्या पर्स्पेक्टिव्हने एक पॉवरफुल अशी काय टिप तुम्ही देऊ शकाल ज्या प्रेग्नंट आया आहेत त्यांच्यासाठी? मी हे एका गोष्टीतून छान सांगणं प्रेफर करेन. नक्कीच. तर हॉर्नबिल नावाचा एक पक्षी आहे. तो दाट जंगलात उष्णकटिबंध प्रदेशामध्ये जास्त, आपल्या महाराष्ट्रात पण तो छान पाहायला मिळतो पक्षी. तर त्याच्या मादीला जेव्हा चाहूल लागते की मी आई होणार आहे, तर तेव्हा ती मादी झाडाच्या खोबणीमध्ये स्वतःला बंद करून घेते. आणि ते जे आतमध्ये गेल्यानंतर जो तो ती जी खोबणी असते त्याला सुद्धा ती माती लावते आणि फक्त चोच बाहेर येईल एवढंच होल ठेवते. आणि त्या चोचीतून नर पक्षी तिला रोज अन्न आणून देतो. आणि असा त्या दोघांचा प्रेमाच्या प्रवासामध्ये ती 2 अंडी देते. ती अंडी त्या जिथे अंधार आहे किंवा जिथे हवा नाही, प्रकाश नाही, हालचालही नाही, अशा ठिकाणी ती त्या 2 अंड्यांना उबवते. तर ती उबवण्यासाठी आपले पंख झडते. अच्छा. आणि त्या पंखां झडण्यामागे तिची 2 कारणे. एक म्हणजे आपल्या पक्ष्यांना ऊब मिळावी आणि जागा मिळावी त्या खोबणीमध्ये त्या पक्ष्यांना मोठं व्हायला. बापरे. ते हॉर्नबिल मादी आपल्या बेबीसाठी ह्या जगाकडे पाठ करते आणि फक्त मातृत्वासाठी त्या खोबणीमध्ये राहते. आणि जेव्हा ते पक्षी मोठे होतात आणि ते उडण्याला केपेबल होतात, उडण्यासाठी ते तयार होतात, तेव्हा ती स्वतः चोचेनी ती मातीची भिंत फोडते. आणि एक पक्षी, दुसरा पक्षी, असे दोन्ही पक्षी उडाले की तीही त्यांच्या मागे उडते आणि ती ह्या जगामध्ये परत समरस होते. मातृत्वाला प्रेरणा देणारी कहाणी आहे. प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक गर्भवती मातेला, प्रत्येक स्त्रीला अनुकरणीय गोष्ट आहे. मग गर्भस्थ काळामध्ये जर प्रत्येक स्त्रीने आपली गर्भावस्था हॅपी, हेल्दी, आयडियल लाईफस्टाईल जर फॉलो केली तर नक्कीच तिला श्रेष्ठ संतान मिळेल. की जी संतान श्रेष्ठ आहे, दिव्य आहे, दैदिप्यमान आहे, तेजस्वी आहे, ओजस्वी आहे, मेघावी आहे, सुपरस्टार आहे, जिनियस बेबी ती अचीव करू शकते. नक्कीच. एवढंच मी सांगेन की प्रत्येक गर्भवती मातेने आपल्याला जसं बेबी हवंय तसं अचीव करण्यासाठी एक हेल्दी, हॅपी लाईफस्टाईल फॉलो करावी. तर त्यांना पाहिजे तशी संतान त्या नक्की अचीव करू शकतील, अशी माझी स्वतःची सगळ्यांना शुभेच्छा आहे. थँक्यू सो मच. तुम्ही आज आलात आणि खूप छान इन्फॉर्मेशन आणि खूप छान काय म्हणू एक्झाम्पल्स तुम्ही सांगितले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
थँक्यू मिनल, थँक्यू लीना. थँक्यू. छान वाटलं मला पण तुमच्याबरोबर मन मोकळ्या गप्पा मारायला. खरं तर बाळाच्या विकासासाठी अनुवांशिकता, बाह्य वातावरण आणि पालकांचं प्रेम अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात. पण त्यासोबतच बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी गर्भसंस्कार ही एक ॲडिशनल हेल्प होऊ शकते. विथ दॅट थॉट, सासी सखी विल साइन आउट. आणि हो, सासी सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.